तर या लक्षाकडे केंद्रित करा आणि मनापासून सांगतो तुम्हाला तुतुमामे करू नका. जो डिसिजन असेल तो आयोजक आणि पंच यांचा हा डिसिजन असेल, त्यामुळे तुम्ही लक्ष द्यायचंय. मुन्ना पठाण पहिला चेंडू पहिला मुन्नाने पटकवलेला 4 धावा होत्या. त्यानंतर पाहिले गेले आपण डॉट चेंडू. मनापासून महाराज रमेशजी शिंदे सर मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचं या शेलू नदीमध्ये हार्दिक स्वागत. एक सुंदर आवाज. इथे सरळ रेषेत कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू धनंजय मुकनेला आपण पाहतोय, एक चांगली कामगिरी करतोय. ASR कडून रजत मस्तेने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 500 रुपये आणि धनंजय मुकनेने विकेट हॅट्रिक घेतली तर 500. सचिन होता त्या ठिकाणी. सिंगलने आपण पाहतोय. पहिला चेंडू होती चौकाराला. त्यानंतर पाहिलं गेलं आपण निर्धाव चेंडू सिंगल पाहिली. इथे चांगला फटका खेचला चेंडू. संदीप त्या ठिकाणी इथे घातक ठरू शकतं, पोहोचणार का या ठिकाणी पाहतोय आपण. जरूर चेक केलं जाईल. दुसऱ्या बंदाची मागणी या ठिकाणी केली गेले. आपण पाहतोय आपण पाहतोय आणि इथे माघारी परतावं लागलं रजतला. फलंदाज झालाय बाद. घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, पण ते केलं नाही आहे आणि ते भागात पडत आपण पाहायला गेलो. डायमंड विकेट अवबादच्या पद्धतीने कबीर अख्तरी नेहमी बोलतो, पहिली अवबादची विकेट म्हणजे पनवतीची विकेट मानली जाते, कारण तिथे संघाला घातक असताना चांगला फलंदाज रजत सलामीला आला होता. अशी करामत करणार का? पण या SPLचा हिरो त्याने एकमेव अर्धशतक या SPLचा लगावलाय 2023 तो अक्षय कारिक. इथे शॉर्टपिच चेंडू होता. पहिला चेंडू आला अक्षरे बिरकावती बॅकवर्ड स्क्वेअर इतर मध्ये. चेंडू थांबला नाही. आउट केले 5 चेंडू. सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी आलाय. धनंजय मुकनेच्या गोलंदाजीवरती अक्षयच्या बॅकमधून चौकार. जेव्हा पाहतो आपण हर्षद आमच्या बाजूला. विजय हर्षद त्याचाही संघ या मैदानावरती खेळतो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार. मधले 4 चेंडू डॉट होते. दुसरा तिसरा चौथा आणि 5वा त्यावरती धावांचा दिसून होतो. 9 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्ग वरती अजय सिंग दुधाणी. अजय सिंग गोलंदाजी मार्ग वरती. चेंडू होता एसटीच्या पाठीमागे. गडबड घोटाळा, गडबड गोंधळ निर्माण झाला. सचिन या ठिकाणी चुकी करताना दिसला. सचिन डांगरे एसडी ची एसडी झाली. चेंडू आपण पाहतो चुकीचा होता, गलत चेंडू होता. त्या चेंडूवरती चौकार षटकार येणं गरजेचं होतं, पण चांगला होऊन बसला होता चेंडू. सचिनने चुकी केली. इथे समोर फटकवला चेंडू. लॉंग ऑफ रिझन मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू त्यावर आहे. लॉंग ऑफला आपण पाहतो गणेश आहे.
संख्या 10 आकड्यावरती. तिसरा चेंडू आपण पाहतो अजय सिंग. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक समाप्त करायचे. चांगला फटका. लॉंग फ्रीजर मध्ये पुन्हा एकदा शतरक्षक तैनात. थोडंसं कंबल दानवलं गेलं पण इथे 2 धावा. कारण अक्षय बॅटिंगला असेल, स्ट्राईक अक्षयला ठेवायची तर कुठे 2 धावा तो घेणारच. आपण त्याच्या सोबतचा जो गोलंदाज आहे इथे वॉर्निंग दिली जाईल. 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 12 आकड्यावरती आहे. राईट हँड राऊंड द विकेट. कट केला चेंडूला. लाजवाब क्षेत्ररक्षण मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जातो क्षेत्ररक्षकासाठी. पहिल्या दिवशी 1100 रुपये कमवले आणि त्यानंतर मजबूत क्षेत्ररक्षण करतोय. लाजवाब. त्यांनी सांगितलं होतं माझ्याकडे पहा मी क्षेत्ररक्षण करणार आहे. सिंगलने स्कोर कार्ड 13 आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. धनंजय मुगटे कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. सलामीची जोडी माघारी परतवली. चला बॅट्समॅनला वॉर्निंग आहे. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण क्रीज वरती बॅटिंगला उभं राहायचंय. 1 मिनिटाच्या आतमध्ये, अन्यथा पंच डिसिजन घेतील. फलंदाज लगेच रेडी राहायचे. नेक्स्ट कोण असेल तो. फलंदाज बाद झालेले झाल्या 1 मिनिटामध्ये आपला फलंदाज त्या स्टंपच्या इथे पोहोचायलाच पाहिजे. तो नॉन स्ट्राईकला असू दे किंवा स्ट्राईकला असू दे आपल्याला पोहोचायचंय. जसं गोलंदाजांना 15 मिनिटाचा टाइम दिला 3 षटकाला, फलंदाजाला 1 मिनिटाचा टाइम आहे. आपण पॉपिंग क्रीज मध्ये यायचे म्हणजे कॅप्टन आपले नेक्स्ट फलंदाज तयार ठेवायचे. केला येतं नाही तो मॅथ्यूज. अक्षय खारीक साठी आपण पाहतो कृष्णाजी बोराडे यांकडून पारितोषिक लागलं गेलं आहे 1000 रुपयाचं. काशीनाथ डांगरे बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. SPL 2023 मध्ये बघा बकासूर. तो कृष्णाजी बोराडे यांकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर अक्षयने 2 षटकार ठोकले लगातार. तर रजत मसने यांकडून एक कोंबडा आहे. लागलं दादा. मी बघितलं वाकदच्या मैदानावरती षटकार हॅट्रिक या विजय संपतला बोकड आणतो आणि चोरवलेवाल्याने तो बोकड आणला होता आणि आणायला लावला होता. बोकड आणला होता. माझ्या समोर बक्षीस लावताना ना कॅश प्राइजच असतं तेव्हा, नाही तर मी कोंबडे पण पकडायला लावतो. जाऊया गोलंदाजी मार्गावरती. धनंजय वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. 2 षटकामध्ये धावसंख्या 7च्या सरासरीने 14. इथे ब्रह्मास्त्र मारा. ब्लॉकवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. सिंगल. सुरुवातीनंतर आपण पाहिलं गेलं कमबॅक करून दिलं अजय सिंगने. चांगली गोलंदाजी अजय सिंगची. 5 धावेवरती 1 विकेट प्राप्त केला. पहिल्या षटकात 9 होत्या. इथे 10वाचा विकेट आणि इथे आपण पाहिलं गेलं झेलबाजी करून पुन्हा माघारी परतला. क्षेत्ररक्षक संदीप. चेंडूचा पाठला. तो आउटफील्ड फास्ट आहे. तिथे चेंडूचा पाठला केला जाईल. प्रयत्न होता गेला. तिथे संदीप थांबले. तिथे समजलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार.
थँक्यू मास्टर, धन्यवाद. बकासूर या दरम्यान पाहिलं बकासूरचं नाव काढलं आणि इथे थोडासा सूर आवरला. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. अक्षय खारीकच्या बॅटमधून आलाय हा बेहतरीन 20 रेप मध्ये चौकार. धन्यवाद डीजे. जसा डीजे मास्टर बकासूरचं गाणं लावतो तिकडे बकासूर सारखी फलंदाजी करतो. त्याच रेस मध्ये लावतोय अक्षय खारीक. SPL चा एक माव अर्धशतक त्याच्या बॅटमधून. इथे पंच आमच्याकडे समांतर हात करतात, सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मला एक्स्ट्रादार. पंच अकबर सर आणि त्याच्या सोबत राम पाटोली सर. आम्ही पाहतोय आज सर्व शहापूर भिवंडी परिसर या ठिकाणी अस्थित झालाय. नितीशजी तरे शहापूर खोंड्यामधून या ठिकाणी उपस्थित झालेत. शेलू खोंड्यामधून. इथे फुल लेंथचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय पण त्याच्याही अवकाच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. चेंडू झाला फरार. मिळतील रन्स 4. इथे आला चौकार आणि चौकाराची हॅट्रिक. सलगचे 3 चौकार आपण पाहतोय. गोलंदाज संघ कर्णधार आपण पाहतोय धनंजय मुकणे. 5वा चेंडू स्टेप आउट केलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे आणि धनंजय मुकणे काट्याने काढला. थँक्यू, धन्यवाद. बघा दीपक कालेकर त्या ठिकाणी झेल गेले होते. दीपकानं शब्द काढला ना दादा, खरंच मनापासून आठवण होते. ज्याच्या स्मरणार्थ आपण पाहिलं गेलं एक स्टँड पण उभारलंय. क्षेत्ररक्षक कसा असावा हे नेहमीच आम्हाला दीपकनेच दाखवलंय आणि स्वर्गीय दीपकजी याची आठवण आम्ही पाहतो नेहमीच आमच्या स्मरणार्थ राहील. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आम्ही दीपककडे नेहमीच पाहिलं गेलंय. पॉल्ट्री लाईनचं आणि आजही ते कोलोलीचं मैदान जे बघितलं गेल्यानंतर दीपकने की या मैदानावरती केलेली अफलातून क्षेत्ररक्षण आणि त्याच्या स्मरणार्थ आपण पाहतो या ठिकाणी स्टँड पण उभारलाय. प्रेक्षक स्टँड आहे. इथे जोरदार अपील. बाहेर चेंडू पंचांनी सांगितलं षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड तर त्या 28 धावा झालेत. आपण पाहतोय तिथे जी फलंदाजी चालू आहे. SS टायगर या संघाला विनंती करतोय तुमच्या पॅव्हिलियन मध्ये फक्त तुमचेच खेळाडू पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त तिथे कोणी नसोय. जर असेल तर तुम्हाला पेनल्टी आणि तुम्हाला चेअर दिला त्या चेअर वरती तुम्ही बसून घ्या. बाकीचे कोणी संघ मालक असतील मनापासून माफी मागतो तुमची, पण थोडंसं या आमच्या स्टेज वरती बसा. पण पॅव्हिलियन मध्ये आणि त्यांना खुर्ची द्या बसायला. जे प्लेयर आहेत त्यांनी आतमध्ये बसायचंय पॅव्हिलियन कक्षामध्ये आणि नियम हा सर्वांना लागू राहिला.
त्यांनाच नाहीये तर सर्वांना लागलं. जाधव दादा, निहाल, बघा नावं घ्यायला लावू नका, खुर्च्या द्या त्यांना आतमध्ये. हा, आणि आतमध्ये कोण एक्स्ट्रा आहे त्यांनी लगेच बाहेर यायचंय. संघ मालक फक्त आतमध्ये राहून द्या, कोच मॅनेजर त्यांच्या आतमध्ये राहून द्या, बाकीचे सर्वांनी बाहेर यायचे. आणि कृपया करून यानंतरही पेव्हलियन मध्ये कोणच बसणार नाही. जर बसलं तर त्या संघाला त्याच्यावर दंडात्मक कारवाई करेल. रोशनजी मसने, आपण स्टेजवरती यायचे. समाधान शेलुकर सर, आपण स्टेजवरती यायचे. समाधान शेलुकर सर, आपण स्टेजवरती या. रोशनजी मसने, आपण स्टेजवरती या. तर भरतजी तरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा करूया एसपीएलच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वैभव शेलार गोलंदाजी मार्क वरती. तर बघा 3 षटकामध्ये आपण सांगितलं तुमचं टाइम परफेक्ट आहे, पण इथेही तुम्ही 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण केलं नाही तर 5व्या षटकामध्ये प्लेअर आतमध्ये घेतला जाईल. एक लक्षात ठेवा. इथं फुल लेंथचा चेंडू, चेंडू फुल टॉस करून घेतलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इथे फलंदाज माघारी. छटका, धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात फलंदाज शोएब पठाण माघारी परतला. हा आकडा खूप महत्वाचा दादा, लक्षात ठेवा मयूर दादा. 28 धावा धावफलकावरती आहेत. 1983 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला. 28 वर्ष लागले. 2011 ला आपल्याला वर्ल्ड कप भेटला. त्यानंतर आता 12 वर्ष तर कधी होईल, आता 12 वर्ष झाले पुन्हा एकदा. दौलत तरी आपण पाहतो. पहिला चेंडू विकेट होतं, त्यानंतर डॉट चेंडू
राजे 11 कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी यायचे. या दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका, चेंडू आउट ऑफ पार्क, जरूर इशारा येतोय तिथे 6 धावांचा खणखणीत दौलतच्या बॅटमध्ये षटकार. थोडासा फंबल दबाव टाकला होता. खराब क्षेत्ररक्षण आम्ही नेहमीच सांगतो, गडीवाल्याला फॉर्मना राहिला आपल्याकडे बसतीला तर तिथे खर्च करावा लागतो आणि इथे चेंडू मुक्कामाला ठेवला तर धावेचा खर्च करावा लागतो. 2 धावेने धावसंख्या 44. साई वेदांत 11 संघ टॉस विन झालाय. प्रथम क्षेत्ररक्षण आहे. या दरम्यान बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचू शकेल तत्पूर्वी दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि तिसरी धावांचा प्रयत्न दीपक त्या ठिकाणी आहे. 2च धाव या ठिकाणी घेतल्या. 2 धावेने धावसंख्या 46 या आकड्यावरती जर विजय संपादन करायचं आहे, इथे पुढच्या राऊंड मध्ये जर आपल्याला आपलं स्थान भक्कम करायचं आहे तर इथे आपण पाहतोय एसएस टायगरने या 46 धावा पटकवल्यात आणि पाहतोय रुद्र 11. तर चला आणि रुद्र 11च्याही कर्मचाऱ्याला विनंती असेल, आपल्या पेव्हलियन मध्ये फक्त आपणच असावे, आपले संघ मालक असावे, इतर कोणत्याही संघाचा प्लेअर तिथे आतमध्ये नसावा. चला धावसंख्या 46 या आकड्यावरती 47 धावांची गरज. जसं भारताने इंग्रजांवर लढल्यानंतर 1947 ला आपण पाहतोय स्वातंत्र्य संपादन केलं, तसंच आता या एसएस टायगर बरोबर लढा देऊन रुद्र 11ला विजय संपादन करावा लागेल. 47 धावा या ठिकाणी पटकाव्या लागतील. या धावा कशा प्रकारे होतील हे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी जरूर आपण रवीजी शिंदे सर यांच्याकडे जाऊया. त्यांचाही दूरवरचा प्रवास आणि त्यांच्यासाठी आपल्यासाठी ही SPL खास. तर जाऊया, रवीजी शिंदे सर जोडले जातील. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा संधी देऊया आमच्या हर्षद डीजेला. पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर 5 विकेट्स गमावल्या आणि टीमची टोटल धावफलकावर लागली गेली 46 धावा. विजयासाठी रुद्र 11 संघाला बनवायच्या 47 धावा. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळते.
जिंकण्याची ईर्ष्या मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. अजित सिंग आणि सोबतीला फलंदाज धनंजय मुकणे. 30 बॉलचा खेळ आहे. 47 धावा हा सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहे रुद्र 11 या टीमला. धावसंख्येचा विचार केला तर जेमतेम धावसंख्या या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पण म्हणतात ना क्रिकेट आहे, किती धावा बनवल्या म्हणजे तुम्ही जिंकाल कदापि सांगणं कठीण आहे. कोणती धावसंख्या क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला विजयाची खात्री देणार नाही. फक्त प्रामाणिक मेहनत करणं खेळाडूचं काम आहे. आणि म्हणून म्हणतात कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी आहे, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी आहे. कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिळावा आणि पुन्हा एकदा कर्तव्याची वाट धरावी. याच अनुषंगाने दोन खेळाडू मनामध्ये विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर 22 योद्ध्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या सगळ्या व्यवस्थापन समितीच्या. आपण ऐकत आहात, पाहत आहात, मनमुराद आनंद घेतात. आनंदाचं कारण बनलंय SPL 2023 क्रिकेटची विलोभनीय स्पर्धा. याचसाठी केला 8 तास हा क्षण, हा दिवस गोड व्हावा आणि याच अनुषंगाने हा दिवस गोड करण्यासाठी एक वेळ खेळाडू आपली कलात्मकता सिद्ध करण्यासाठी मैदान गाठताना पाहायला मिळत आहेत. चला ऑफिशियल सूचना द्या आणि सामन्याला लगेचच आपण या ठिकाणी सुरुवात करायची आहे. चांगलं समालोचन पहिल्या इनिंग मध्ये सन्माननीय संदीपजी गायकवाड सरांचा आवाज आपण ऐकला, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. जाऊ मॅचच्या दिशेने सामन्याला होईल सुरुवात. विनंती असेल व्यासपीठावर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा आवाज मित्रांनो कमी करायचा आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन लूज होताना थोडासा व्यत्यय आम्हाला येतोय. जाऊ मॅचकडे. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्कूर गोलंदाज सज्ज आहेत. गणेश डांगरे. पहिला बॉल राम पाटोळे सरांचा इशारा आलाय. वाईड बॉल इज ऑफ द मार्क टीम रुद्रा 11. पहिला चेंडू वाईड फेकलाय म्हणजे पहिल्याच बॉलला गोलंदाजाला या मेजवानीला खडा लागलाय. पहिल्या घासाला खडा लागणं याला म्हणतात. ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला गर्रकन बॉल वळालाय, निघून गेलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये फेकलाय हा गोलंदाज गणेश डांगरेनं. डॉट बॉल. क्षमता आहे आणि त्या क्षमतेला पुन्हा एकदा जागा करण्याचं काम गोलंदाज गणेश डांगरे करतायत. त्यांना माहित आहे किती खर्च करावं हे आपल्या हातामध्ये गोष्ट आहे. गतीमध्ये परिवर्तन, परंतु इथे बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल थेट खेळाडू कक्षामध्ये. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलेला दर्जेदार स्ट्रोक 4 चौकार. एसएस टायगर संघाला हा सामना जर खेचून आणायचा असेल ना, मी तर म्हणेन विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन एसएस टायगर या टायगर्स कडे आहे. एका बाजूला पाहिलं तर आपला सागर, आपला समुद्र थोडासा कमी भरलाय. धावसंख्या धावपालकावर 46 आहे. फटका फसलाय. मिस्टामिक्स तो काय तिकडे फिल्डर होते, पकडलाय झेल आणि एका क्षणात चेंडूला होट देखील लावले गेले. मेहनत केल्यानंतर मिळणारा आनंद हा अधिकाधिक असतो हे सांगितलं खेळाडू. आणि इथे गोलंदाज गणेश डांगरे होतात यशस्वी. घेतला झेल, विकेटचं पतन. एक फलंदाज मित्रांनो बाद होतोय. धनंजय मुकणे बाद झाले आणि मैदानाच्या आतमध्ये भरत शेलार येत आहेत, भरत शेकटे येत आहेत. भरत शेकटे जर आपण आपल्या प्रत्येक षटकारासाठी आपले अतिशय जवळचे मित्र निलेश तरे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. म्हणून म्हणतात हर एक फ्रेंड जरुरी होत आहे ना मित्रांनो. क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं भाव विश्व
आणि आज कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड या दोन्ही गोष्टी एक होताना प्रेरणा दिलेली आहे. भरत शेट्टे खेळपट्टीवर दाखल. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. फेकलाय आणखी एक डॉट बॉल. थोडासा आवाज मित्रांनो कमेंट्री बॉक्स मध्ये आणि स्टेजवर कमी करायचा आहे. जमापूर मॅचच्या दिशेने अजूनपर्यंत कोणत्या प्रकारची नागबोडी बोलणं या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. टार्गेटचा विचार केला तर 47 धावांचं आव्हान आहे रुद्र 11 या संघासमोर. इथे पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल आणि अंपायर डिसिजन. राम पाटोळे सरांचा इशारा आलाय नो बॉलचा. मग लाईन कोणती असो, रेल्वेची असो की पॉपिन किची लाईन असो, लाईन क्रॉस ना करे. धोकादायक असते आणि घंटा धोक्याची वाजू शकते, ती वाजलेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये गणेश डांगरे गोलंदाजी करतायत. टीमची टोटल 47 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद. आतापर्यंत 6 धावा, 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. स्टेप आउट झाले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा कॉम्बिनेशन चुकलंय. फेकलाय आणखी एक डॉट बॉल. सातत्याने या प्रकारची गोलंदाजी मित्र बनेन रुद्र 11 संघाच्या वतीनं SS टायगर संघाच्या वतीनं झाली ना तर हा सामना देखील बनायला वेळ लागणार नाही. क्रिकेट हे भावविश्व आहे आणि या क्रिकेटच्या भावविश्वामध्ये तुम्ही तुमची कलात्मकता खऱ्या अर्थानं लवकरात लवकर सिद्ध करता तेव्हा जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल, शंका नाही आहे. पहिल्या षटकामध्ये गणेश डांगरेने स्वतःला सिद्ध केलं. केवळ धावा खर्च केल्या 6, कारण गणेश डांगरेला माहित आहे आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट फक्त आणि फक्त कमी आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला या मॅचमध्ये खर्च करायचा आहे. धावा खर्च केल्या 6 आणि विकेटचा विचार केला तर या षटकामध्ये एक विकेट देखील मिळवली. धनंजयला लवकरात लवकर बाद करून आत्मविश्वास नावाची गोष्ट पुन्हा एकदा या क्रिकेटच्या विश्वामध्ये जागी करताना पाहायला मिळाला. गोलंदाज गणेश डांगरे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी रजत मसने गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. एका बाजूला पाहिलं तर टीम रुद्र 11 संघासाठी 47 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट किती डोईजड होईल आणि हे टार्गेट किती सोपं होईल हे येणारा क्षण आणि येणारा काळ सांगून जाईल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, पुढे काय घडेल या क्षणाला देखील आमच्याला या प्रश्नांची उत्तर आमच्याकडे देखील नाही आहेत. सुंदर वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा आहे. SPL सन 2023 खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. लॉंग ऑनचा फिल्डर तिथे पोहोचलाय, चेंडू अडवलाय, परंतु थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. चाचपडणं चालू आहे कारण प्रत्येक खेळाडूला माहित आहे जिंकणं ही महत्वाची गोष्ट आहे. मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्त्रोत जागा करायचा आहे आणि पाहिलेलं स्वप्न आज आम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. याच अनुषंगाने सर्वचे सर्व खेळाडू अहोरात्र प्रयत्न करतात आणि शर्तीचे प्रयत्न शर्तीची मेहनत दोन्ही संघाच्या बाजूने चालू आहे. पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु फटका जर पाहिला तर ऑन साईडला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये फटके पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅटरने केलेला आहे, परंतु थर्ड अंपायरला रेफर केला आहे. थर्ड अंपायर आपण रेडी व्हा. फलंदाज सुरक्षित दुसऱ्या धावेसाठी पोहोचलाय की नाही हे सगळे पाहिलं जाईल. सन्माननीय यशवंतजी खारीक यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं SPL सन 2023च्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आणि विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पाहू शकाल रिप्ले ऍक्शन स्क्रीनवर चपळाई दोन्ही बाजूनी चालू आहे. गोलंदाज देखील पाहू शकाल चेंडू हातामध्ये घेऊन स्टिकला लावण्याचा प्रयत्न करतायत, पण एका बाजूला पाहिलं तर बॅट ग्राउंडिंग करण्याचं काम फलंदाजांचं देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि थर्ड अंपायर डिसिजन फलंदाज सुरक्षित पोहोचलेले आहेत. पॉपिन क्रीज म्हणजे फलंदाजासाठी मी तर म्हणेन माहेर घर असतं. माहेरात आनंद असतो आणि फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये पोहोचले की त्याला आनंद मिळतो, शंका नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु काय भन्नाट वेग पाहायला मिळतो. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे आणि आपल्या व्हेरिएशनला पुन्हा एकदा जागा करत असताना डॉट बॉलची समाप्ती इथे होताना पाहायला मिळते. एकंदरीत टीमची टोटल धावफलकावर लागले 10 धावा. 47 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज इथे वाढत जाताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन, कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि जिथे कलात्मकता, जिथे कौशल्य सिद्ध करतात तिथे मेहनत कमी आणि अधिकाधिक यश संपन्न होतं. आस्था गायत महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर लेंथ. या लेंथला मी तर म्हणेन उत्तर नाहीये फलंदाजाकडे. आणखी एक डॉट बॉल फेकलाय.
ही शिक्षा किती वर्षाची असू शकते फलंदाजाची हे देखील पाहावं लागेल. टीमची टोटल धाव फलकावर 10 धावा, बनवायच्या 47, म्हणजे विजयाचा अंतर पाहिलं तर अजूनही 37 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर लेंथ, क्या बात आहे. लसित मलिंगा नावाच्या यॉर्कर लेंथ विश्वविद्यालयाची आठवण या क्षणाला करणारी गोलंदाज रजत मसनेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्या बात आहे. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट बॉल फेकले गोलंदाज रजत मसनेनं आणि आपल्या संघाला देखील सांगितलं भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. 4 चेंडू डॉट आणि पाहता पाहता 2 षटकांचा प्रेक्षक खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करणारी टीम रुद्र 11 संघाची धावसंख्या धावफलकावर धनंजय मुकणे बाद, 1 गडी बाद, 10 धावा. मित्रांनो वेळ नाही आपल्याकडे, आज आम्ही तुम्हाला सगळं काही देऊ पण आज आम्ही तुम्हाला वेळ देणार नाही आहेत. टाइम इज मोर दॅन मनी हे गोष्ट लक्षात ठेवा. संध्याकाळच्या लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला फायनलचा सामना व्यवस्थितरित्या खेळवायचा याची नोंद घ्या. 11:36 होत आहेत. पुन्हा एकदा SPL सन 2023च्या वतीने मी रमेश शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आणि घेऊन जाईल क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय चमत्कारी अद्भुत कर्तृत्वाने भरलेल्या या रंगात रंगोनी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणणाऱ्या क्रिकेटच्या दुनियेकडे जिथं रंगले घमासन रुद्र 11 विपक्ष SCS टायगर या 2 संघाच्या दरम्यान 47 धावांचं टार्गेट आहे. पहिली 2 षटकं म्हणजे 10 मिनिटे निघून गेली आणि 10 मिनिटांचा कालावधी पाहिला तर स्कोर बोर्डवर 1 विकेट्स आणि 10 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल 37 धावा, म्हणजे सोपा सामना कठीणाकडे जातोय. अधिकचा वेळ निघून गेला, विकेट जर मिळाल्या, डॉट बॉल फेकले तर कठीण सामना कधी अशक्याकडे जाईल सांगता येणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय खारीक. राईट आर्म वर दी विकेट अक्षय खारीक त्यांच्या नावावर कालच्या दिवसाचा रेकॉर्ड आहे. काल बॅटिंग करत असताना 50 धावा आणि बॅटिंग करत असताना 50 धावा मिळवणारा खेळाडू आज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. ऑलराऊंडर भूमिका बजावणारा खेळाडू आपल्या संघासाठी काय कॉन्ट्रीब्युशन देतोय पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अक्षय खारीकनं फेकला वाईट बॉल, शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 36 धावा बनवायच्यात या मॅचमध्ये. रुद्र 11 या संघाला देखील सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. 12.00 ची सरासरी गाठायची आहे. इथे एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे, उंची होती, अंतर मात्र बॉल गाठू शकला नाही. फलंदाज होईल बाद, आणखी एका विकेटचं पतन आणि गोलंदाज अक्षय खारीकनं सांगितलं कालचा दिवस जसा गाजवलाय तसा आजचा दिवस देखील मी गोलंदाजीमध्ये गाजवील. मग वाडा कोणाचाही माहित नाही, राडा या क्षणाला माझाच असेल. आणि गोलंदाज अक्षय सांगत असताना झुकेगा नाही साला. सर्वांचा महाराष्ट्र. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सचिन डांगरे. 17 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. हु इज द सेकंड गॉड ऑफ क्रिकेट? यस, विराट कोहली इज द सेकंड गॉड ऑफ क्रिकेट. आठवण येईल शंका नाहीये, कारण मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि आता फलंदाजाने ठोकलेला हा कव्हर ड्राईव्ह सचिन डांगरे याच्यामध्ये फरक नाही आहे. गर्दी होणार हा फटका पाहण्यासाठी. क्रिकेटचा क्लास दाखवतायत, जबरदस्त फुटवर्क थोडंसं आपण पाहू शकाल. एक पाऊल पुढे होतं फलंदाज सचिन डांगरे यांचं. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. काही फटके फक्त डोळ्यांपुरता मर्यादित नाही आहेत, थेट काळजात जाऊन घर करतात. इथे फुलटॉस बॉल आहे ऑन साईडला. पुन्हा एकदा टर्न केलाय, बॉल गॅपमधून निघून चाललाय का नाही, गॅप भरून काढण्याचं काम डीप मधले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतायत. चेंडू उचललाय, फेकलाय, 1 सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचेल. रुद्र 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 13 धावा. दिल्ली अभी तो बहुत दूर है. पोचायचं असेल तर ट्रेनमध्ये बसून तुम्ही पोहोचणार नाही. हाय जंप घ्यावी लागेल, एरोप्लेनमध्ये बसावं लागेल, रॉकेट प्रमाणे पुढे जायचं आहे. बॉल शिल्लक आहेत 15 आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम रुद्र 11 संघाला बनवायचे आहेत 15 चेंडूमध्ये 34 धावा. SPLचा रंगारंग सोहळा आपण सर्वजण अनुभवतात. या मैदानाच्या सगळ्या बाजूला पाहिलं तर हिरवळ देखील जाणवते. ती हिरवळ सांगत असताना वी शुड ऑलवेज एव्हरग्रीन. हा देखील बॉल डॉट, संकट चेंडू फेकी आहे. शेवटच्या 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये बनवायच्यात अजूनही 35 धावा. या प्रकारचे सामने आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आम्हाला देखील म्हणावंसं वाटतं, अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करीबक गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक,
तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, सावधानी चतुर तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो संपला. शेवटच्या अजूनही 13 बॉलचा खेळ मला वाटतं शिल्लक असेल आणि 13 चेंडूमध्ये आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवतील. बनवायच्या रुद्र 11 संघाला 33 धावा. सामना अजूनही संपलेला नाही आहे. काय मॅच बनेल का? पुढची काही चेंडू आणि पुढचे काही क्षण या संपूर्ण मॅचला रंग रंग उधळताना पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे का? नाही. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. क्रिकेटची व्याख्या कंप्लीट होताना पाहायला मिळते. टेक द कॅच अँड ओन द मॅच. पहिल्या बॉल पासून अजय सिंग खेळपट्टीवर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज होता. त्याला देखील गोलंदाजानं दिलाय चले जावचा नारा. फलंदाज बाद. एवन जोडी साई सिद्धी ब्रदर्स यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या एवन जोडीचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर आपण आलात, वेलकम. या व्यासपीठाची शोभा आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे. एस टायगर विपक्ष रुद्र 11 या दोन संघाच्या दरम्यान. काही क्षणापूर्वी पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली एस टायगर या टीमनं. 5 षटकांमध्ये एस टायगर संघानं धावा बनवल्या 46. विजयासाठी रुद्र 11 संघाला धावा बनवायच्या होत्या 47. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये 47 धावांचा पाठलाग करणारी टीम रुद्र 11 संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त 14 आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल 33 धावा. मित्रांनो, क्रिकेट लाईक लाईफ एंड माइंड लाइक अ पैराशूट. जब भी खोलता है तब भी चलता है. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है आणि इथं टायमिंग जुळवायचं आहे. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. आता डोकं लावावं लागेल की 16.50 ची सरासरी गाठायची आहे. पहिला बॉल जाऊ दिला. विकेट किपरच्या हातामध्ये एक सिंगल मिळाली. एक धावेला इथे सातत्याने याचना रूप द्यावं लागतंय, प्रार्थना करावी लागते, आंदोलन करावं लागतं धावांसाठी. आणि हेच आंदोलन खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी ऑल इज वेल किती ठरेल पाहणं औत्सुक्याचं आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम रुद्र 11 या संघाला आणखी एक वाईट बॉल. सातत्याने 2 चेंडू वाईट फेकले गेले. आता समीकरण बनलंय शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल 31 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये? हे षटक म्हणजे या संपूर्ण सामन्याचं प्रतिबिंब आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर निश्चितच रुद्र 11 संघाला शेवटच्या षटकामध्ये सोन्याचे आणि गोकुळाचे दिवस येतील, सांगता येणार नाही. पण या षटकामध्ये जर धावा आल्या नाही, पण क्रिकेट जर तरता खेळ नाही आहे मित्रांनो. वर्तमानावर चाललेला अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा. ऑन साईडला शॉट आर्म पुल करत असताना ताकदीचा पुरेपूर वापर. आर्म स्ट्रॉंग होते परंतु डीप मध्ये ऋषी मुनी उभा आहे. त्याची तपश्चर्या तिकडे पूर्ण होताना पाहायला मिळते आणि फलंदाज होतील बाद. मेहनतीवर पाणी फिरलं जात आहे. धक्का लागेल टीम रुद्र 11 या संघाला. अख्तर पठाण आणि सुरेश जाधव या दोन व्यक्तिमत्वांकडून या विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गोलंदाज गणेशला. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज गणेश डांगरे. आपल्या हातातील जादू दाखवली आणि आपला हात जगन्नाथ सांगितलं गोलंदाज गणेश डांगरेनं. भन्नाट वेग आहे, क्या बात आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला शेलूकरांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये ध्रुवाप्रमाणे चमकताना पाहायला मिळतोय. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है ना. आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. थोडं कठीण आहे.
पण म्हणतात क्रिकेट आहे इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. होकारार्थी भावना ठेवायच्या आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून हा क्रिकेटचा खेळ रंगवायचा आहे. काय घडेल या क्षणाला या प्रश्नाचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये ठेवलेलं आहे. अजूनही या मॅचचा निकाल येणं बाकी आहे आणि सेकंड इनिंगमध्ये खेळणाऱ्या बॅटरला देखील सांगावं लागेल 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असताना रुद्र 11 संघाचे खेळाडू सांगत असतील अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा प्रकार बाकी आहे, 9 चेंडू बाकी आहेत, 29 धावा बनवणं बाकी आहे, शर्यत संपली नाही, जिंकणं अजून बाकी आहे. इथं सगळं काही बाकी आहे. 9 चेंडू आणि 29 धावा हे 3 चेंडू बहुमूल्य असतील. शॉर्ट ऑफ वुडलेनचा बॉल होता थोडा पुढे ठेवला आपण पाहू शकाल एक सिंगल तर मिळाली स्वीपच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिव्हर्स गेट टाकावा लागेल कारण विकेट महत्वाची गोष्ट आहे. विकेटवर विकेटचा सडा एका बाजूला पडलेला आहे. सर सलामत तो पगडी 50. शेवटच्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल 28 धावा. थोडं कठीण थोडं सोपं आणि सोपं कठीण या गर्ततेमध्ये अडकलेल्या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे डोळ्याचं पाळणं फिटलं जाईल का, काळजाची स्पंदनं वाढली जातील का आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना अतिव आनंद या स्पर्धेच्या आणि या मॅचच्या माध्यमातून मिळेल का. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल 28 धावा. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर गोलंदाजाला फलंदाजांना द्यावंच लागेल. नो कॉम्प्रोमाइज. शेवटचे 7 चेंडू आणि 28 धावा. क्रिकेट रंगला या SPL सन 2023च्या वतीनं 7 चेंडू आणि 28 धावा. खरं तर मैदानाचं नाव देखील सुरेख आहे जांभळीचं मैदान आणि सातत्याने आपण पाहू शकाल डोळ्यासमोर ते जांभूळ तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करते. जांभळीचं झाड अगदी कोपऱ्याला बाजूला उभा आहे ती देखील सावली देताना त्या जांभळीच्या झाडाखाली अनेक प्रकारचे प्रेक्षक देखील उभा आहेत. म्हणून हे जांभळीचं मैदान खऱ्या अर्थानं प्रसिद्ध बनलं. SPL सन 2023च्या वतीनं 3 धावा या बॉलवर मिळाल्या. षटक संपलं. एकंदरीत शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये रुद्र 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत तब्बल आणि तब्बल 25 धावा. 4 षटकार किंबहुना 6 चौकार 1 धाव. थोडं कठीण आहे पण अशक्य या जगामध्ये असं काही नाही आहे. ते काम करायचं आहे शेवटच्या षटकामध्ये. चला मित्रांनो टीम मीटिंग झाली असेल तर कर्णधार आपला गोलंदाज लगेच निवडा आणि सामन्याला सुरुवात करा. वेळ आमच्याकडे अजिबात नाही आहे. ही सगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी शोएब पठाण म्हणजे आपल्या संघाचं सगळं भविष्य शेवटच्या षटकामध्ये लपलेलं असताना शोएब पठाण जबाबदारीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. 6 चेंडू 25 धावा. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल विकेट किपरला बीट करत असताना पहिला चेंडू नो बॉल फेकलाय. आत्ता असेल फ्री हिट. ॲडव्हान्टेज टू द बॅट्समन. आत्ता काय घडेल हे पाहणं गरजेचं आहे. आम्ही म्हणतो ना जी खेळपट्टी फलंदाजाला वर्णनीय ठरते दॅट्स कॉल्ड अ बेल्टर आणि ती खेळपट्टी सातत्याने क्रिकेटमध्ये बेल्टर समजली जाते. फ्री हिट. एक सिंगल मिळाली. 6 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आहेत गोलंदाज शोएब पठाण. ओव्हरपिच बॉल आहे ऑन साइडला फटका गॅप मधून निघून चाललाय बॉल आणि बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट गतिमान बॉल लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्ट नीडेड फॉर. गेंदबाज बन गया कमजोर. बैट्समैन ने दिखाया जोर और ये देखो आ गया बल्लेबाज के बल्ले से 4 चौकार. वीस धावांची गरज. रंग रंग उधळताना माफ करा 19 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल शफल झाली होती ऑफ स्टंपच्या पुढे. ऑन साइडला फक्त वेगाला दिली दिशा आणि एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं काय घडतंय पाहणं गरजेचं आहे. एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आपली विकेट सॅक्रिफाईस परंतु खेळपट्टीवर फलंदाज सज्ज असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय पियुष सिंग. खूप मोठी क्षमता आहे. स्वतःच्या पंखांवर आत्मविश्वास आहे. जगाशी झुंज करण्याची आणि स्पर्धा ठेवण्याची क्षमता असणारा खेळाडू. स्ट्राईक घेतली गेली पण आता नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर येईल. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल आणि तब्बल 18 धावा.
विजयासाठी 18 धाब्यांची गरज. सामना इथूनही संपलेला नाहीये. 1-2 मोठे फटके, सामन्याचं चित्र ब्लॅक अँड व्हाईटचं रंगीन व्हायला देखील वेळ लागत नाही. इथे फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, परंतु एक सिंगल मिळेल का? होय, लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. आता परिपूर्ण 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत तब्बल आणि तब्बल अजूनही 17 धावा. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकावे लागतील रुद्र 11 या संघाला. घड्याचे काटे सातत्याने कानावर शिसे ओतल्यागत करतायत. टेन्शन, हायपर टेन्शन आणि वेळ मात्र निघून चाललेली आहे. हा बॉल डॉट आहे. सामना जवळपास टाटा बाय बाय करताना आणि हातातून निसटताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये रुद्र 11 संघाला बनवायच्या तब्बल 17 धावा. मॅचचं जिवंत काळीज पुन्हा एकदा बंद होताना पाहायला मिळतंय. ओव्हरपिच बॉल होता. वेळ निघून गेली. म्हणतात वेळ निघून गेली की उरतो फक्त मनामध्ये पश्चाताप, आणि ते वातावरण रुद्र 11 संघाच्या चौकटीला आणि डोक्याला हात लावून दिसणारे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप सारा आनंद, खूप सारं मनोरंजन, खूप सारा चित्तथरारकपणा SPL सन 2023च्या वतीनं आपण सर्वजण अनुभवतात. प्रेक्षक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या मॅचचं चित्र जवळपास क्लिअर होताना पाहायला मिळत आहे. निश्चितच सामना जिंकला. शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. SS टायगर संघाचे वाघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डरकाळ्या फोडताना पाहायला मिळाले. अभिमानाने, स्वाभिमानाने, शौर्याने, कर्तृत्वानं फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर हा सामना जिंकला टीम SS टायगर या टीमनं. हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम रुद्र 11. आपण देखील चांगला खेळ केला. आपलं देखील तोंड भरून कौतुक.